श्रीराम काले माळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती. इथे एक विचार मांडलेला आहे ज्ञानदृष्टीने, आणि त्या दृष्टीने एक उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण एवढ्यासाठी आहे की सर्व विश्वातील जीवसृष्टीमध्ये तो आत्मा चैतन्य रूपाने वावरतो आहे. मग त्याचा व्यवहार सर्वांशी कसा आहे हे कळण्यासाठी एक उदाहरण दिलं. ते उदाहरण काय आहे की तुम्ही कुठलीही माळ तयार करता, कुठलीही माळ, फुलांची माळ, कवड्यांची माळ, रुद्राक्षाची माळा, तुळशी माळा, अनेक प्रकारच्या माळा, कुठल्याही प्रकारच्या माळा तुम्ही बनवता, तर सगळ्यांचं लक्ष ती माळ जर फुलांची म्हणली तर फुलाकडे लक्ष जातं आणि फुलांचं कौतुक केलं जातं, आणि माळ बनवण्याने जी बनवली आहे, गुंफली आहे चांगली, त्याचं कौतुक केलं जातं. पण एक महत्त्वाची गोष्ट प्रत्येक माळेमध्ये आहे, तिच्याकडे कोणाचं सहजासहजी लक्ष जात नाही. जे काही गुंफलं आहे एकत्रित आणून त्याला एक संघ बनवलेला आहे, ज्याच्यामुळे बनलेलं आहे त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष जातं. ती लक्षात यावे म्हणून उदाहरण दिलेलं आहे. सर्व जग चालवणारा तो आत्मा, परमात्मा, पण जगाकडे पाहिलं जातं. जसं देह आहे, देहामध्ये आत्मा आहे, आत्मा सगळं काही करतो, कौतुक देहाचं होतं, कौतुक देहाचं होतं. तसंच इथे सुद्धा जे बाह्य काही गुंफलेलं दिसत आहे त्याचं कौतुक केलं जातं, पण ज्यांच्यामुळे ते एकसंध करून ठेवले आहे, तो दोरा, आतला जो दोरा आहे, त्या दोऱ्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. तो दोरा नसेल तर कुठली माळ एकरूप एकसंध होणारच नाही, गुंफली जाणारच नाही. तसा आत्मा नसेल तर या विश्वामध्ये जी विविधता दिसते आहे किंवा जी जीवसृष्टी म्हणून वावरते आहे, त्यांचं अस्तित्वच राहिलं नसतं. देह आहे, आत्मा आहे, पण देह कसा आहे, नाशिवंत आहे, मिथ्या आहे, अनात्मा आहे. आत्मा शाश्वत आहे, अबाधित आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. परंतु हाच आत्मा कुत्र्यामध्ये आहे, मांजरामध्ये आहे, मनुष्यामध्ये आहे, झाडापेडामध्ये आहे, पशुपक्षी सर्व प्राण्यांमध्ये आहे, राजामध्ये आहे, रंकामध्ये आहे, गावामध्ये आहे, सज्जनात आहे, दुर्जनात आहे, गरिबामध्ये आहे, श्रीमंतामध्ये आहे. आत्म्याचे स्वरूप जे आहे त्याच्यात काही फरक नसतो, परंतु जी शरीर आहेत ते शरीरामध्ये फरक असतो, आणि शरीराच्या आवडीनिवडी, मनोभाव, विचार ह्याच्यामध्ये फरक असतो. दोऱ्याचं उदाहरण दिलं, पण ते तेवढंसं संयुक्तिक नाही आहे, कारण दोरा कसा आहे, अचेतन आहे,
आत्मा चैतन्य आहे. दोरा नुसता त्या माळेला एकत्र करून ठेवतो, पण माळेचे जे घटक आहेत जसं रुद्राक्ष आहे, तुळशी आहे, फुलं आहेत, त्याच्या आतमध्ये तो घुसत नाही. त्याच्या आतमध्ये संपूर्णपणे परिपूर्ण त्याच्यात भरून राहिलेला नसतो. आत्म्याचं तसं नाही. आत्मा तुमच्या पूर्ण शरीरामध्ये भरून राहिलेला आहे, तुमच्या रोमारोमात आहे. कुठलाही अवयवातला कुठलाही सूक्ष्म सूक्ष्म भाग घ्या, तिथे तो आत्मा आहे. सर्व ठिकाणी आहे. देह पंचमहाभूताचा आहे, पदार्थ आहे, भौतिक आहे, नाशीमधला. पण आत्मा तो मात्र चैतन्य घन आहे. त्याच्यामुळे देहाची हालचाल आहे, देहाचे व्यवहार आहेत. आत्मा नाही तर देह क्षणामध्ये पडतो. आत्म्यामुळे प्रत्येक देहाचं अस्तित्व टिकून आहे, जीवाचं अस्तित्व टिकून आहे. पण आत्म्याचं असणं सर्वांमध्ये असलं तरी सर्व त्या आत्म्यासारखे नाही, सर्व त्या आत्म्यासारखे नाही. जसं राजामध्ये पण आत्मा आहे, राजाच्या शरीरात आत्मा आहे, आणि सेनापतीच्या शरीरात पण आत्मा आहे. किंवा एक शहाणा माणूस आहे आणि एक वेडा माणूस आहे, दोघांमध्ये पण आत्मा आहे. किंवा एखादा मतिमंद माणूस आहे, त्याच्यामध्ये आत्मा आहे, आणि एखादा हुशार सैनिक आहे, त्याच्यामध्ये आत्मा आहे. पण दोघांमध्ये फरक आहे. लढाई युद्ध करायचं झालं तर तो मतिमंद माणूस त्या युद्धाला कामाला येणार नाही. तो शूरवीर सैनिक आहे, तो बरोबर लढाई जिंकू शकतो. म्हणजे आत्मा जरी सर्वांमध्ये असला तरी जे देह आकार जे आहेत बनलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे आत्म्याचा संचार त्याच्यामध्ये आहे. उदाहरणार्थ जसं नुकतंच जन्मलेलं बाळ असतं, निरागस असतं, आत्मा आहे त्याच्यामध्ये. आणि मोठा माणूस आहे, लबाड आहे, हुशार आहे, त्याच्यामध्ये पण आत्मा आहे. आता त्या मुलाची आणि त्या लबाड माणसाची बरोबरी वैचारिक बरोबरी होऊ शकत नाही, विद्वतेच्या दृष्टीनेही बरोबरी होऊ शकत नाही. पण त्या मुलामध्ये शुद्ध भाव आहे, निरागस आहे, आणि इथे लबाडी आहे, स्वार्थ आहे, लोभ आहे, मोह आहे. म्हणजे मुद्दा काय आहे, जगामध्ये सगळ्यांच्यामध्ये जरी आत्मा असला तरी सगळ्यांची शरीरे, त्यांची आवड-निवड, त्यांचे व्यवहार हे वेगळे आहे, ते समजून घेतले पाहिजे. हे सांगायचं हेतू काय आहे? ह्याचं नुसतं ज्ञान म्हणून उपयोग नाही, हे प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग आहे. व्यवहारात उपयोग हाच आहे की लहान मुलाचं वागणं आपण त्याला समजून घेऊन कसंही वागलं तरी माफ करतो, किंवा काय म्हणतो नाही त्याच्या समजुतीच्या पलीकडचं आहे, त्याला झेपणार नाही असं म्हणतो. पण एखाद्या मोठ्या माणसाने एखादी गोष्ट नाही केली तर लगेच आपण त्याला दोष लावतो. पण त्याची समजूतच पोचत नसेल तिथे तर शरीराने धडधाकट आहे म्हणून हुशार असेल सांगता येत नाही, बुद्धिमत्तेने हुशार असेल सांगता येत नाही, आणि बारीक आहे म्हणून बुद्धिमत्ताच्यामध्ये कमी असेल असं म्हणता येत नाही. हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे व्यवहारामध्ये. म्हणून आपल्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, किंवा आपण आपल्या सहवासामध्ये जेवढे काही लोक येतील त्या लोकांची ही बुद्धिमत्ता, त्याच्यामधला भेद, त्याच्यामधली कमतरता, त्याच्यामधली उणीव जाणून त्यांच्याशी व्यवहार करायला पाहिजे, जाणून त्यांच्याशी व्यवहार करायला पाहिजे. काही गोष्टीमध्ये
सोयीस्करपणे मनुष्य काही गोष्टी जाणतो आणि त्याच्यामध्ये तो व्यवहारतो बरोबर. पण मनुष्य मनुष्याशी तो विवेक करून वावरत नाही. म्हणून जगामध्ये दुःख आहे, भांडण आहे, कला आहे, असमानता आहे. आत्म्याच्या ठिकाणी समानता आहे, पण ज्या शरीरांमध्ये आत्मा वावरतोय त्या शरीरांमध्ये समानता नाही. हे असंच असतं, हे जाणलं पाहिजे. म्हणून जे ज्ञानी, खरे ज्ञानी आहेत ते काय करतात, सर्वांना सांभाळून घेतात, कोणाला हीन लेखत नाही, त्यांच्यातला हीनपणा जाणतात, त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांना कामे देतात, कार्य करून घेतात. पण जसं मी सांगितलं तसं थोडं हुशार नाही आहे, बुद्धीने कमजोर आहे. त्याला एखाद्या जर सैन्याचा मुख्य बनवला तर तो ते लढाई जिंकून येऊ शकेल काय? किंवा एखादं महत्त्वाचं काम दिलं तर पूर्ण करून येऊ शकेल काय? म्हणून ज्ञानी जो आहे तो काय करतो, त्याच्या पात्रतेप्रमाणे, त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या समंजसपणाप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे, समजण्याप्रमाणे, त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला तिथे काम देऊन त्याला सांभाळून घेतो, आपल्यात एकरूप करून घेतो. मग कधी कधी काय असतं, माणसाचं मन वाईट आहे, माणूस स्वार्थी आहे, लबाड आहे, जिथे जिथे वासना आहे तिथे हे सगळे दुर्गुण आहेत, सगळे दुर्गुण आहेत. आणि जन्म हा सगळ्यांचा जन्म वासने पोटीच झालेला आहे. मी दुर्गुण बरोबर त्या जन्माबरोबरच आलेले आहेत. पण देहमन संस्कार, देहमनावरचे संस्कार होतात जन्मल्यापासून समजण्यापर्यंत, त्याचा फार मोठा उपयोग होतो. आणि नंतर जीवनातली संगत, सहवास, त्याचा परिणाम होतो. उत्तम माणसाच्या संगतीत राहिले तर उत्तम लक्षणं प्राप्त होणार, ज्ञानाच्या संगतीत राहिले ज्ञानीच होणार, दुर्जनाच्या संगतीत राहिले दुर्जनच होणार. पाणी आहे, अमृतात मिसळलं तर अमृतच आहे. विषात मिसळलं तर विषच आहे. अमृताने संजीवनी मिळणार आणि त्या विषयामुळे देह गमवावं लागणार. हे ज्ञान असलं पाहिजे. जगामध्ये असं सगळं आहे. जरी आपण म्हणतो देव सर्वांमध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे, पण ज्ञानरूपाने त्याची पात्रता नसेल तर तुम्ही त्याला एखादा तो ज्ञानी समजून जर काम दिलं तर काम होईल का त्याच्याकडून? म्हणून थोडंसं त्याच्या पात्रतेमुळे त्याला योग्यतेप्रमाणे वागवावं लागतं आणि त्याचं असं स्थान निश्चित करावं लागतं. तेही त्या माणसाने समजून घेतलं पाहिजे, नाहीतर मग कलह होतो सर्वाला. कारण अज्ञान. मी काय माणूस नाही असं म्हणतो, मी काय माणूस नाही का, मला काय कळत नाही का असं म्हणतो. अरे कोणाला किती कळतं याला मर्यादा आहे ना. सगळ्यांना सारखं कळतच नाही, आणि नियम आहे, कमी जास्त असतं. ते कमी जास्तपणा जाणला पाहिजे, तो समजून व्यवहारात वागलं पाहिजे. हे समस्या सांगायचं आहे. आत्मा तुमच्यामध्ये असला तरी, तो ज्ञानघन आहे तरी पण तुमच्यामधल्या गुणपरत्वे त्याच्यावर परिणाम होतो. जसं पाणी प्यालं आणि लघवी वाटे पाणी सोडलं, मग लघवीचं पाणी कोण पीत प्यायला घेत नाही.
किंवा एखादं चांगलं जेवण जेवला, चांगलं जेवण जेवलं आणि आवडलं म्हणून खूप जेवला आणि ओकारी केली, उलटी केली. ते उलटी केलेलं अन्नच आहे, पण ते कोण खाईल काय? तसं जगामधल्या प्रत्येक गोष्टीकडे त्या दृष्टीने पाहायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. जसं मंदिरामध्ये देव बसला आहे आणि मंदिरावर कावळा बसला आहे. तो कावळा मंदिराच्या शिखरावर बसला म्हणून काय तो देव बनणार नाही. तो एक सभा आहे ज्ञानी लोकांची आणि तिथे एक माकड आलं आणि उंच खांबावर जाऊन बसलं. ह्यांच्यापेक्षा त्याचं असं उंच झालं म्हणून ते माकड काही ह्यांच्या योग्यतेचं होत नाही. आत्मा त्याच्यात पण आहे. म्हणून ही जी शरीरं बनलेली आहेत, ते शरीरांची त्या दृष्टीने पात्रता आहे. पशु, पक्षी, प्राणी, मानव यांच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक आहे, त्यांच्या क्षमतेमध्ये फरक आहे आणि म्हणून त्याप्रमाणे ते सुखाचं जीवन जगत आहेत. पशुपक्षी फार कठीण जीवन जगत आहेत, त्यांचं जीवन त्यालाच माहिती. पक्षी झाडावर राहतात. तुमचं घर असेल तर तुम्हाला काही धोका पोचायला नको, दारा बिळ लावून, कड्या कोंडे लावून टाईट करून झोपता. तो पक्षी उघड्यावर झोपतो. त्याची रात्रभर झोप कशी असेल? फांदीवर बसला तर पडायची भीती, कोणी ते दुसरा पक्षी प्राणी येईल खाऊन टाकेल आपल्याला, ती भीती. त्या जीवाची त्याप्रमाणे भीती आहे. पण आत्मा जरी सर्वांमध्ये असला तरी सर्व त्या आत्मेच्या क्षमतेपर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी काय पाहिजे? जसे माणसामध्ये वेगवेगळी माणसं आहेत, शहाणे आहेत, मूर्ख आहेत, ते सगळे शहाणे व्हायला पाहिजे. तर त्यांनी शहाण्याची संगत केली पाहिजे. सगळे ज्ञानी व्हायला पाहिजे असतील तर त्यांनी ज्ञानाची संगत केली पाहिजे. ज्ञानाची फार गरज आहे. ज्ञानी सगळ्यांना समजून घेतो. गरीबाला, भिकाऱ्याला हीन मानत नाही, पण पंक्तीला आणून बसवत नाही. किंवा एखादा ज्ञानी आहे, समाजसेवा करतो आहे, समाजोपयोगी कार्य करतो आहे, पण प्रत्येकाला बघायसाठी त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, त्याच्या कृतीप्रमाणे, त्याला त्या स्थानाप्रमाणे त्याची जशी ती बसून सेवा करतो. हा विवेक असायला पाहिजे. तेव्हा समाज एकत्र चालणार, समाजामध्ये तुमची वाहवा होणार, तुम्हाला महत्त्व मिळणार. तुम्ही दुसऱ्याच्या दुर्गुणावरच बोट ठेवलेत, दुसऱ्याच्या कमजोरीवरच बोट ठेवलेत, त्याचे दोषच दाखवत बसलेत, तुम्हाला चांगलं कोण म्हणेल? पण त्याची पात्रता समजून त्याला सांभाळून घेतली आणि त्याप्रमाणे त्याची व्यवहार केला आनंदाने, प्रेमाने, तर तुमच्या ज्ञानाला महत्त्व आहे. तुम्ही खरे ज्ञानी आहात. नाही तुम्ही त्याच्यापेक्षा महामूर्ख आहात. तो मूर्ख आहे, तुम्ही महामूर्ख आहात. म्हणून हे ज्ञान प्रत्येकाला असायला पाहिजे. त्याने काय होतं? आत्म्याला आनंद होतो. आत्मा मूळचा आनंद गणच आहे, परंतु काल सांगितलं पाणी तेरा रंग त्याच्या जिस्मे मिलावायचं. ज्याच्यामध्ये ज्या शरीरामध्ये वावरतो आहे त्या शरीराचे गुण आहेत, त्या गुणाप्रमाणे त्याचं कार्य आहे आणि त्या कार्याप्रमाणे दुःख क्लेश असेल तर आत्म्याला पण दुःख पोचते. कारण समज म्हणून जे ज्ञान आहे तो आत्मा आहे, जाणीव म्हणून जो आहे तो आत्मा आहे. जाणती जाणीव आणि त्या जाणीवेचा जाणता.
तो आत्मा आहे. मग सुखादुःखाची जाणीव ज्ञान कोणाकडे आहे? त्या आत्म्याकडे आहे. आणि म्हणून जर जीवनामध्ये तुम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, तर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घेतलंच पाहिजे. तुम्हाला सर्वांचा अभ्यास असला पाहिजे, सर्व गोष्टींचा अभ्यास असला पाहिजे, भौतिकाचा पण अभ्यास असला पाहिजे. त्यांचे महाभूतात्मक विश्व आहे त्याचं, आणि त्या विश्वातल्या घटक जे आकार रूपाने आहेत, आणि त्या विश्वातले जीव प्राणी, त्या सर्वांचा अभ्यास असला पाहिजे. आणि आपण मनुष्य आहोत, तर मनुष्य योनीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांच्यामधली विविधता, त्यांच्यामधला समतोल ह्याचा विवेक करून त्यांना ज्ञानदृष्टीने बरोबर घेऊन चालायला शिकलं पाहिजे. तुम्ही त्यांच्या देहमनावर संस्कार कराल तर ते तसे तुमच्यासारखे होतात. संत ज्ञानीपुरुषामध्ये ती ताकद आहे. आपणासारखे करीत येतात काळ, नाही काळ वेळ तयार आहे. फक्त तुम्ही त्यांचे झाले पाहिजेत. तुम्ही जर जीव बनून दुःख भोगत बसले तर कोणी काही तुमच्यासाठी करू शकणार नाही. तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता, पण तुमच्यामधलं शिवत्व शोधण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. तुमचं मूळ स्वरूप ज्ञानस्वरूप आहे, त्याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे, संत सहवास पाहिजे, सत्संग पाहिजे, परमार्थ पाहिजे. मग आत्मा तो शोधतोच, पण तुम्हाला सुख शांती समाधान प्राप्त, तुम्ही आनंद भोगता. कारण जे मन असं आहे त्याच्यावर जे संस्कार करावे तसे होते, ते तसे स्वीकारते, ते त्याच्यासारखे बनते. एक माणूस होता, बुद्धीने थोडा कमकुवत होता, समज थोडी कमी होती त्यामध्ये, कुठली गोष्ट पटकन कळत नसते त्याला, तत्काळ कळत नसते. एकत्र कुटुंब होतं, कुटुंबात बरेच लोक होते. तो थोडा कमी पडायचा सर्वांबरोबर काम करताना, व्यवहारताना कमी पडायचा. मग घरातल्या कोणीतरी त्याला वेडा म्हटलं. मी एक वेडा म्हणून हाक मारतो, सगळे त्याला वेडा वेडा म्हणायला लागला. तो हळूहळू खरोखरच वेड्यासारखा वागायला लागला, खरोखरच वेड्यासारखा वागायला लागला. त्या गावामध्ये एक ज्ञानी पुरुष आला, त्याने पाहिलं हा मूळचा वेडा नाही आहे. त्याला जवळ घेतलं, त्याच्यावर प्रेम केलं, त्याला आत्मविश्वास दिला. तू वेडा नाही आहेस, तुझ्यामध्ये समजण्याची कुवत कमी आहे, थोडी क्षमता कमी आहे थोडी, बाकी तुझ्यामध्ये दोष नाही आहे. हा दोष सर्वांमध्येच आहे. त्यांना कोणी वेडं म्हणत नाही, तुला पटकन कोणीतरी म्हणालं वेडं, आणि सगळे म्हणतात तू, तुला वाटायला लागलं वेडा. तू वेडा नाही आहेस, तू शहाणा आहेस, तू माझ्यावर राहा. त्याने आपल्याबरोबर ठेवलं, आणि रोज त्याला शहाणा आहेस, तू शहाणा आहेस, शहाणा आहेस शिकवत गेला. तो शहाणा झाला, तो शहाण्यासारखा वागायला लागला. ही शिकवण, हे ज्ञान. तुम्ही स्वतः ज्ञानी असाल तर दुसऱ्याला द्याल, नाही तर दुसऱ्याला तुम्ही हिणवणार आणि त्याला आणखी खड्ड्यात टाकणार, आणि दुःखात लोटणार, आणखी अज्ञानात लोटणार. पण तुमच्यामध्ये ती क्षमता समजून घेण्याची असते, पण तुम्ही ते जाणत नाही. तुम्ही जाणत नाही. वरवरचं जे दिसते, भासते, अनुभवते ते तुम्ही तुमचं म्हणून स्वीकारले, त्याचाच तुम्ही उपयोग करतात, म्हणून तुमच्यामध्ये बदल होत नाही, आणि त्यामुळे तुम्ही दुःख भोगतात. म्हणून सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, प्रत्येकाच्या स्वभावाचा अभ्यास केला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास केला पाहिजे, आणि सगळ्यांना प्रेमाने वागवलं पाहिजे. त्याच्या कोणतीने काम धंदा देण्यासाठी भेदाभेद करा, हरकत नाही, परंतु प्रेम करताना भेदाभेद करायची गरज नाही. ते आपल्यासारखं होतं, आपल्यासारखं होतं.
संत सद्गुरू आपणासारखे तरी ती तत्काळ असं म्हणतात ना, त्याचं आणखी एक उदाहरण असं देतात की कुंभारीण माशी असते, ती मातीचं घर करते आणि त्या घरामध्ये ह्या पानांवरच्या फुलांवरच्या आळ्या असतात, हिरवट असतात थोड्या, त्या आळ्या आणून तिच्यामध्ये ठेवते त्या घरामध्ये. त्या घराचं वरच्या बाजूला थोडंसं उघडं ठेवते, त्या आळ्या सगळ्या आणून घरामध्ये ठेवते आणि रोज त्या घरावर येऊन त्या घराच्या तोंडावर गुणगुण 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 आपल्या भाषेमध्ये करते. काही दिवसांनी त्या आळ्या आहेत ना, ते तिच्यासारख्या होतात, जशात तशा तिच्यासारख्या होतात आणि बाहेर उडतात. ती अंडी घालून उगवून त्यांना जीव बनवत नाही, ते आपलं प्रजोत्पादन जे आहे ते अशा प्रकारे करते आणि ते किडे खरोखर त्या माशीसारखे होतात. सद्गुरू पण काय करतो, ज्ञानी काय करतो, जे ज्ञान आहे ज्ञानबोधाची भुनभुन तुमच्यासमोर चालू ठेवतो आणि ते तुम्ही जर आत्मसात केलं, अंगीकारलं, तर तुम्ही त्यांच्यासारखे होता. पण मनुष्य अहंकाराने मारलेला आहे, अंगीकाराला तयार होत नाही. आपल्यामध्ये कमतरता आहे, काही स्वीकारलाच नाही, आपल्या दुर्गुणात हे स्वीकारायला तयार नसतो. आपल्यामधल्या वाईट गोष्टी आहेत त्या अंगीकारायलाच तयार नसतो. मग त्याचा संत सद्गुरू ज्ञानी पुरुषाचा समाज दूरच राहिला, मग सुधारणा कशी होणार? तो समतोल जो आहे जगामधला तो तसाच चालू राहतो, असमानता ती तशीच चालू राहते. पण त्याचा त्रास एकमेकाला होतो. जगामध्ये कला आहे, त्याचं कारण ते आहे. म्हणून ज्ञानी हे जाणतात, म्हणून ज्ञानी तो ज्ञानबोध ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण समाजात फार कमी लोक ज्ञानी माणसाची संगत घेतात, संगत करतात आणि त्यांचंही ज्ञान घेतात. म्हणून जास्त सुधारणा दिसत नाही. तर ते जर त्या ज्ञानाला अंगीकारतील, त्याचा ज्ञानबोध अंगीकारतील आणि त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांच्या म्हणजे सर्वांच्याच जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होईल, सर्वांना ज्ञानदृष्टी प्राप्त होईल आणि मोक्षाधिकारी होतील. पण हे प्रत्येक जण करू शकतो. कोणी स्वतःला कमजोर समजायची गरज नाही, त्याची क्षमता तो वाढवू शकतो. प्रत्येकाच्या नशिबी ते प्रारब्ध भोग म्हणून आहे, प्रारब्ध म्हणून येते. ते प्रारब्ध का भोग आहेत? प्रयत्नामध्ये कमी पडतात म्हणून. प्रयत्नामध्ये कमी पडण्याचं कारण काय? एक तर आळशीपणा असतो, एक तर ज्ञानदृष्टी नसते, एक तर अंगीकारण्याची स्वीकारण्याची तयारी नसते. त्या तिन्ही गोष्टीचा अभ्यास केला आणि ती अंगीकारल्या, स्वीकारल्या आणि त्या स्वीकारून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला आत्मा सहज प्रकट होईल आणि तो प्रकट होऊन तुम्हाला ज्ञानदृष्टी देईल, तुम्हाला परमानंद देईल, तुमचं जीवन सुखाचं होईल. पण हे शक्य फक्त भक्तीचे योग्य आहे आणि ती भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. ती भक्ती म्हणजे नवविधा भक्ती, शेवटची त्यातली आत्मनिवेदन भक्ती फार श्रेष्ठ आणि ती भक्ती सद्गुरू सहवासातच केल्याने होते. म्हणून सद्गुरू भक्ती, संत सहवास, परमार्थ याची जीवनामध्ये गरज आहे आणि ती शिकवण खरी आहे. जगात 14 विद्या 64 कला आहेत, त्याची शिकवण जगात मिळते पैसे देऊन. त्याची कॉलेजेस, शाळा आहेत, विद्यालय आहेत, संस्था आहेत. पण हे ज्ञान देणार आहे तुम्हाला अशा संस्था भेटणार नाहीत मोठ्या, परंतु जो ज्ञानी आहे तो कुठेतरी कानाकोपऱ्यात एकटाच बसलेला आहे आणि आपल्या समाजात येणार आहे तो ज्ञानबोध करतो आहे. कारण त्याच्या नावाची पाठी कुठे दिसणार नाही भले, तो आपला प्रचार करत फिरणार नाही भले, पण त्याचा हेतू समाजाविषयी, समाजातल्या घटकाविषयी, समाजातल्या लोकांविषयी फार शुद्ध असतो आणि तो प्रेमाचा ओतप्रोत भरलेला असतो. स्वतः तो प्रेममयच असतो, आनंदमयच असतो. म्हणून
जीवनामध्ये संत साधू सद्गुरूंचा सहवास पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानबोधाप्रमाणे साधनभक्ती केली पाहिजे. मग आपण सुद्धा त्याच्यासारखेच होऊ. मग आपल्या जीवनात जे दुःख आहे ते दुःख राहणार नाही, क्लेश आहे ते क्लेश राहणार नाही, अज्ञान आहे, संभ्रम आहे तेही राहणार नाही, भीती राहणार नाही, चिंता राहणार नाही. आपण सुखी होऊ, आनंदी होऊ आणि मोक्षप्राप्ती मोक्षाधिकारी बनू. राजाधिराज सर्वनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सर्वनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय.